फक्त आपल्याला कराड तालुक्यातला कोपडे जिल्हा परिषद गटातलाच विकास करायचा नाही. आपलं मिशन आहे या कराड उत्तर विधानसभा मतदारसंघातल्या प्रत्येक गावामध्ये विकासाची गंगा गेली पाहिजे. प्रत्येक कार्यकर्त्याला काम मिळालं पाहिजे, प्रत्येक माता भगिनीला न्याय मिळाला पाहिजे, प्रत्येक माझ्या युवकाला न्याय मिळाला पाहिजे, म्हणून आपण काम करायचं आहे. काय कार्यकर्ते म्हणले की झडपी तो अभी झाकी है, झडपी झाकी है, विधानसभा अभी बाकी आहे. अनेक जण मला म्हटले इथं आले की प्रचाराला यांची धडपड तिसऱ्या नंबरची चाललेली आहे. आता तिसऱ्या नंबरला कोण गेलं तुम्ही पत्रकार बांधव बघा. तिसऱ्या नंबरला ज्यांनी ज्यांनी आपल्यावरती टीका टिप्पणी केली ते तिसऱ्या नंबरला गेले. का हो? तुम्ही 2 वेळा विधानसभा लढला, 40 क्रॉस नाही केली. किती केली नाही? 40 42. ज्या वेळेला कराड तालुक्यातल्या जनतेनं ठरवलं, रामकृष्ण वेताळ सारखे अनेक माझे सहकारी सवंगडी तुमच्या बरोबर आले, त्यावेळेला तुम्हाला 40,000 निवडून दिला मी. आणि तुम्ही गेल्या 1.5 वर्षामध्ये थैथाट घालून इथल्या कार्यकर्त्यांना चिरडण्याची भूमिका तुम्ही अवलंबली. परंतु इथला मतदार बांधव, इथला प्रत्येक कार्यकर्ता हा स्वर्गीय यशवंतराव चव्हाण साहेबांच्या विचारानं प्रेरित झालेला कार्यकर्ता आहे. स्वर्गीय यशवंतराव चव्हाण साहेबांचे विचार जपणारा कार्यकर्ता आहे. हिंदुत्ववादी विचाराला जपणारा कार्यकर्ता आहे. राष्ट्रप्रेम, देश, देव, धर्माला मानणारा कार्यकर्ता आहे. हा कार्यकर्ता असल्या दंडीसाईच्या भाषेला घाबरणारा कार्यकर्ता नाही. हा सन्मानाने उठून उभा राहिला आणि त्यांनी करून दाखवलं. कोपडे जिल्हा परिषद गटामध्ये इथल्या सामान्य कार्यकर्त्याचंच राज्य चालू शकतं. लक्षात घ्या. इथला सामान्य कार्यकर्ताच ठरवू शकतो इथला जिल्हा परिषदचा सदस्य कोण आणि इथला निवडून येणारा उमेदवार कोण. म्हणून विशेष अभिनंदन या गटातल्या सगळ्या कार्यकर्त्यांचे, सगळ्या नागरिकांचे मला मानायचे. परवा कोणीतरी पालीमध्ये सभा घेतली. माधवराव, आपण अनेक वर्ष काम करतो, अनेकांना आपण प्रवेश दिले. जे आता याच घरात 2 शिरलेले आहेत, त्यांची इच्छा आहे की चांगल्या माणसाला चिमणीनं घरटं बांधलेलं आहे, तर ते चिमणीच्या घरात काय शिरलंय मी आता काय सांगत नाही, तुम्ही लिहायला यायचे काय लिहायचं. घरटं आम्ही गेली 20 वर्षात बांधलं. त्यामध्ये अनेक कार्यकर्ते माझे इथं बसलेले. पैसा बघितलाय, काय बघितलं नाही. कधी कधी पेट्रोलला पैसे नसताना माझा जितेंद्र मोरे म्हणून कार्यकर्ता आहे, परवा त्याचा ऍक्सिडेंट झालाय. त्यानं सांगितलं, भाऊ मी विधानसभा झाल्या माझी म्हस शिकली, कोंबड्या ऐकल्या. कार्यकर्ता भाजपचा कधीही कोणाला काय सांगत नाही. स्वतःच्या प्रपंचावर पाणी फिरवलं, पण जिद्दीनं पेटून उठला होता का या विधानसभेमध्ये भारतीय जनता पार्टीचा आमदार करा. अशा कार्यकर्त्यांनी ही पार्टी वाढवलेली आहे. ही कराड उत्तर मधलं हे घरटं बनवलेलं आहे. या घरट्यामध्ये काही मंडळी, परवाच एक कुणाला तरी उमेदवारी इथं दिली पंचायत समिती. काय धंदे त्यांचे, सगळे काळे धंदे. मी कधी बोलायचं माझी मन सुद्धा होत नाही. काळे धंदे, रॉयल्ट्या बुडवायच्या, धूळधान करायची. माझ्यावर काहीतरी बोलत होते तिथं. आता मला बोलायची इच्छा नाही. कोणी बोलला असतं तर मी बोललो नसतो. मला वाटलं कोणीतरी सांगाल ते काय बोलले होते ते. काय केलं, या पश्चिमेला गेला की सगळे डोंगर खाल्ले, सगळे डोंगर खाल्ले. मी काय म्हणतोय की बाबा वैरी असावा डोंगराआड सुक्या असावा. अरे पण तू काय बोलतोयस त्या सभेत, तू माझी काय का. मी ज्या वेळेला या माईकवर बोलेल, पत्रकारांच्या समोर बोलेल, तर त्यावेळेला तुम्हाला तोंड दाखवायला जागा मिळणार नाही. लक्षात घ्या. असं वाटतं का आम्ही सगळे बसलेले व्यासपीठावरचे समोर बसलेले आम्ही सुसंस्कृत कुटुंबातले कार्यकर्ते, आम्हाला आई वडिलांनी चांगली शिकवण दिलेली आहे. आम्हाला समाजातल्या चांगल्या घटकाला मदत करायची आम्हाला शिकवण आहे.
परंतु कोणी जर काय बोलत असेल आणि आम्ही जर ते खपवून घ्यायचं म्हटलं तर अन्याय करणाऱ्यापेक्षा अन्याय सहन करणारा खराब असतो, हे आपल्याला सांगितलंय जुन्या माणसाने. अरे तू काय करतोस? 15 दिवस तू का आत होतास? तुला माहिती आहे का कशासाठी आत होतास? तू खोटा ठराव केलास त्या राजाच्या कुर्ल्यात. हा, तू हिंद केसरी म्हणून फिरवतोस. अरे तू खोटा हिंद केसरी, आजपर्यंत मी कधी बोललो नाही. कसला हिंद केसरी? इथं किती बसलेले पैलवान उठवून दाखवू आले का? तू सगळं खोटं केलंस. कोणाच्या जीवा केलंस? कोणाच्या जीवा केलं? अरे हा फट्ट्या होता म्हणून तू आज पंचायत समितीला येतास. अनेक कार्यकर्त्यांना काय सांगितलं? जाऊन भाऊंचं माझं काय नाही बरं का, भावना तुम्ही मत द्या. तू ज्याच्या घरात गेलास त्याला त्यावेळेला तुला भाऊचं नाव सांगितलं. हे भाऊच्या विरोधात काय बोलास तर आत येऊ नकोस. अनेक कार्यकर्त्यांना माझ्या फसवलं. याकूब फसवलं का नाही आपल्या कार्यकर्त्यांना? अशोकराव फसवलं का नाही? काय सांगितलं? भाऊला मत द्या. भाऊंचं आमचं काय ना. अरे तू ज्या पार्टीत गेलास तिथल्या उमेदवाराची तरी बाजू घेतली का? जो जिल्हा परिषद राहिला तेव्हा आमचाच कार्यकर्ता, आम्ही आमच्या बरोबरच सवंगड आहे, त्याची सुद्धा तू बाजू सोडली. स्वतःच्या स्वार्थासाठी काय काय करा. तुमच्या सगळे काळे धंदे, पण माझ्या मनामध्ये कधी वाईट उच्छिष्टा नसते. मी कुणालाही काय बोलत नाही. पण तू इतर लोकांना फसवून आमचा हिंदुत्ववादी कार्यकर्त्याला तू हरवलंस म्हणून दंड थापडतोय. अरे तो हरलेला नाही. आता परत एकदा या रिंगणात बघू बरं तुझ्यात हिंमत असली तर. खरा जर तू पैलवान असशील तर उद्या राजीनामा दे. परत मी निलमला उभे करतो आणि हिंमत असेल तर निवडून दाखव. रामकृष्ण वेताळची तुझी गाठ आहे. माय पुढे आला की काय बी बडबडायचं, काही कुणावर टिपका टिप्पणी करायची, चांगल्या लोकांना बदनाम करायचं. माझा चॅलेंज आहे, चॅलेंज. एक व्यक्तीला जर मला सांगितलं ह्या माणसाने लफंगी आणि लबाडी केल्या, मी उद्यापासून राजकारण सोडून मी सगळ्यांना सांगतोय. एक व्यक्ती म्हटली या कराड तालुक्यातली, कराड उत्तर मधली, की रामकृष्ण वेताळ लफंगी आणि लबाड आहे, उद्यापासून राजकारणाला संन्यास दिन खोली मारेल, लक्षात घ्या. अरे आम्ही असे अनेक लोक बघितले, अनेक लोकांना मी मदत केली. मी कधीही तू चुकीचा आहेस बरोबर आहे बघितलं नाही.